याच्यावरती हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मत व्यक्त केलं पाहिजे. हा हिंदुस्थान म्हणजे एकेकाळी 11 वर्षापूर्वी जगातला एक सर्वोत्तम देश होता असं मानलं जायचं. आणि नरेंद्र मोदी आल्यापासून किंवा भाजपचं सरकार आल्यापासून या देशाचा जर नरक झाला असेल तर या देशाची 140 कोटी जनतेला नरेंद्र मोदींनी नरकात ढकलल्या, फक्त अमेरिकेतल्या लोकांना नाही. असं कटू सत्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व नरेंद्र मोदींचे मित्र माय फ्रेंड डोनाल्ड, बरं का, डोनाल्ड हे त्यांचे फ्रेंड आहेत, भारताचे आहेत की नाही मला माहीत नाही, तर माय फ्रेंड डोनाल्ड यांनी हे कटू सत्य जगासमोर मांडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींनी आता तरी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि हा देश नर्क नसून नंदनवन आहे हे सांगावं. हे नंदनवन होतं, या नंदनवनाचा नर्क करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने गेल्या 11 वर्षात केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ती पक्की माहिती आहे असं त्याच्यावरून दिसत आहे. राज्याच्या राजकारणातला विषय आहे की विधान परिषदेसाठी काँग्रेस एनसीपी दोघांचाही पाठिंबा उद्धव ठाकरेंना. पाठिंबा हा शब्द चुकीचा आहे. आग्रह आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं का मी उमेदवार आहे, मला पाठिंबा द्या. पण राऊत साहेब, पण काँग्रेस एनसीपीचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल, कारण ते एकमेव व्यक्ती आहेत महाविकास आघाडीत जे सध्या या जागेसाठी अत्यंत योग्य आहे. हां, हे बरोबर आहे. काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी मातोश्रीवर आले, त्यांनी उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली. फक्त विधान परिषद या एका मुद्द्यावर चर्चा केली नाही, तर भविष्यातल्या अनेक घडामोडी, महाविकास आघाडी म्हणून आपल्याला भविष्यात काय पावलं टाकावी लागतील, येणाऱ्या लोकसभा असतील किंवा अन्य काही निवडणुका असतील, एकत्र काही संघटनात्मक कामं, या संदर्भात चर्चा झाली. आणि त्यांचा आग्रह होता की विधान परिषद निवडणुकीची जी काय भूमिका आहे ती काँग्रेसची भूमिका अशी आहे की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला. विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे. ती यासाठी की एक राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही विधिमंडळात असणं हे महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी एक दिलासा देणारं कार्य असेल, ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचाही फोन आला. त्यांनी त्यानंतर समाज माध्यमांवर सांगितलं की आम्हीसुद्धा याच मताचे आहोत की माननीय उद्धव ठाकरे यांनीच विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करायला हवं. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दूरध्वनी आला की आम्ही आमचं डेलिगेशन घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला येत आहोत की आपणच विधिमंडळात जायला हवं. उद्धव ठाकरेंशी तुम्ही बोललात का किंवा तुमचे माझे पक्षातील नेते बोललेत का की आता इथे तुमच्याशी बोलण्याआधी मी त्यांच्याशी बोलूनच आलो खाली. असं आहे की आता पण हाच आग्रह आहे की उद्धव ठाकरेंनीच उमेदवार राहावं किंवा परत विधान परिषदेत. असं आहे की अजून एक 6 ते 7 दिवस आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. शेवटची तारीख आहे 30 एप्रिल. उद्धव ठाकरे स्वतः त्यांची काही भूमिका जाहीर करणार आहेत का की त्यांना लढायचं आहे, नाही लढायचं आहे, पक्षातल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची आहे, असं काही त्यांचं निवेदन किंवा त्यांची भूमिका ते प्रसारमाध्यम किंवा शिवसैनिकांपुढे मांडणार आहेत? का नाही मांडणार? कधी मांडणार? तुम्हाला कधी मांडावं पाहिजे मला तारीख द्या. आत्ता मांडली तरी काही बरं का, तुम्हाला कधी मांडायचे हे सगळं तुमच्यावरती अवलंबून असतं ना. आत्ताच मांडा, उद्याच मांडा, या येतात 10 मिनिटात मांडा, असं एक जी भूमिका आहे मीडियाची
त्यानुसार आता राजकारण्यांना काम करावं लागतं असं दिसतंय मला. हे बघा, मी उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे, महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांनी नेत्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही विधिमंडळात जाणं आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व करणं का गरजेचं आहे हे आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा आहे. पण राऊत साहेब, उद्धव ठाकरे तर काँग्रेसनं सांगितलं वडेट्टीवार म्हणतात की ही जागा काँग्रेसला सोडा. आम्ही काँग्रेस पक्षाध्यक्षाशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं बरोबर आहे वडेट्टीवार यांचं, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. पण काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मातोश्रीवर आले. या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांशी चर्चा सुरू आहे. त्यांचीसुद्धा एक विनंती आहे त्या संदर्भात. त्याच्यामुळे जिथे बोलायचं आहे तिथे आम्ही बोलतो आहोत. इच्छुक आहेत त्यांचे पण उमेदवार काही काँग्रेसचे इच्छुक आहेत, नावं समोर आली काँग्रेसच्या उमेदवार. बघा, इच्छुक का असू नये, राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का? नाही ना. जर बारामती पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष लढतात आणि निवडणूक होते तर हे तर विधान परिषद आहे. विधान परिषद जर तुम्ही घेतली तर पुढची राज्यसभा ही आम्हाला असावी असं वडेट्टीवारांनी काल ट्विटमध्ये दिलं. आम्ही या संदर्भात राहुल गांधी, खरगे साहेब, सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तम संवाद आहे. आणि त्यामुळेच काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब हे या विषयावर चर्चा करण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडे आले. सुप्रियाताई सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राऊत साहेब, आणखी एक विषय होता की साधारण वर्षभरापूर्वी हिंदी सक्तीच्या विरोधात 2 ठाकरे बंधू एकत्र आले. सध्या मुंबई महाराष्ट्रात जे सुरू आहे, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती किंवा मराठी भाषा येणं आवश्यक आहे आणि या दृष्टीनं त्याला विरोध होतो आहे, त्याला पाठिंबाही होतो आहे. पाठिंब्यासाठी मनसे आणि अन्य पक्ष रिंगणात आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोध यासाठी होतोय की काल सदावर्तेंनी भूमिका मांडली, संपाची हाक दिली गेलेली आहे. हिंदी भाषा मराठी भाषा सक्तीची असू नये यासाठी आंदोलन उभं केलं. मराठीला जो विरोध होतो आहे तो एकनाथ शिंदेच्या गटाकडून होतो आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परिवहन मंत्र्यांनी तर भूमिका, परिवहन मंत्री संजय निरुपम, आता कसं बोललात तुम्ही, हां, एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे, त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे. सुनित्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे, हो ही मराठी संदर्भातली भूमिका योग्य आहे. आम्ही सगळे, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, आम्ही सगळे या भूमिकेसाठी सातत्यानं वर्षानुवर्ष संघर्ष करत आलो, लढत आलेलो. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात हा साधा प्रश्न आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे. हे त्यांचं म्हणणं फक्त मराठीपुरतं आहे का? नाही, हे त्यांचं म्हणणं प्रत्येक राज्यातल्या त्या मातृभाषेविषयी आहे. मग महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. राज्य सरकार, केंद्र सरकार वारंवार नारी शक्ती असं म्हणतं, परंतु महिला बालविकास विभागामधलेच महिलांसाठीच्या योजना ज्या आहेत त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असलेला पाहायला मिळते. काही योजना ज्या आहेत केवळ कागदावर आहेत आणि केवळ पैसे. नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे भाजपचं. भाजपचं जे आहे नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे. नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला नेत्याला त्यांनी बसवावं, पंकजा मुंडेंना बसवावं. आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानपदी एक महिला नेत्यांना विराजमान करावं. आपोआप नारी शक्तीला ताकद मिळेल. दिल्ली में सर वोटिंग परसेंटेज बढ़ गया तमिलनाडु और पश्चिम बंगाल में, और कहा जा रहा है कि इंडिपेंडेंट के बाद पहली बार ऐसा हुआ है और इसमें भी जो महिलाएं हैं उनके वोट ज्यादा आए हैं.
92% वोट पश्चिम बंगाल में है 84% तमिल। और तमिलनाडु में लगभग 84-85% तमिलनाडु में है। ये बात सही है कि एक तूफान आया और ये तूफान में इस प्रकार की वोटिंग हो गई है। उसका एक कारण जिस तरह से बंगाल में एसआईआर का ज़बरदस्ती हो गया है, ये भी एक कारण है। लोगों ने दमकर वोटिंग किया। अगर आपने 70 लाख वोट काट दिए हैं तो हमने 70 लाख ज़्यादा वोट दे दिए ममता दीदी के फेवर में। मैं ये अनुमान लगाता हूँ और ये अच्छी बात है। अगर ज़्यादा से ज़्यादा लोग वोट करते हैं तो ये लोकतंत्र के लिए अच्छी बात है। लेकिन इस बार पश्चिम बंगाल में क्या किया बीजेपी ने और सरकार ने, आपको मालूम होगा। देश में जहाँ जहाँ बंगाली लोग हैं वो सबको सरकारी खर्चे से पश्चिम बंगाल में लाया गया, चाहे वोटर हो या न हो, सबको लाया गया और सबको कहाँ वोट करो। पैसे की बहुत बड़ी डिस्ट्रीब्यूशन भी हो गया, सब देखा है हमने। सर, मराठी अनिवार्य को लेके अलग अलग पार्टियों की अलग अलग भूमिका है। एक ही पार्टी में दो लोगों की अलग अलग भूमिका बात ऐसी है भाई, महाराष्ट्र में अगर मराठी भाषा अनिवार्य की है उसमें गलत क्या है? ये कोई चर्चा का विषय है? तमिलनाडु में चलेगा? तमिलनाडु में तमिल भाषा अनिवार्य होनी ही चाहिए। पश्चिम बंगाल में बंगाली होनी चाहिए, लखनऊ में हिंदी होनी चाहिए, पटना में हिंदी होनी चाहिए। हम जब दिल्ली में जाते हैं तो हिंदी में बात करते हैं, पार्लियामेंट में हिंदी में बात करते, उसमें क्या है? हमारे स्टेट में, इस राज्य में, महाराष्ट्र में मराठी भाषा अनिवार्य करने का अगर कानून बना है तो उसका पालन सबने करना चाहिए। प्रदर्शन कर रहे हैं ऑटो टैक्सी वाले, कह रहे हैं कि उसका मतलब है आप यहाँ ठीक से और प्यार से और कानून से जो हम आपको रोजगार ये राज्य दे रहा है उसका सम्मान नहीं कर रहे हैं ना। आप इस राज्य का सम्मान करना चाहिए। आपको रोजगार दे रहे हैं, आपको घर दे रहे हैं, आपको यहाँ रहने के लिए सब कुछ मिल रहा है, और आप मराठी भाषा के बारे में इस प्रकार की अगर भूमिका लेंगे वो गलत है। आपको मराठी भाषा आनी चाहिए, क्योंकि यहाँ महाराष्ट्र में आपके साथ व्यवहार करने वाले लोग ज़्यादा से ज़्यादा मराठी हैं। तो पेट्रोल आसाम के मुख्यमंत्री ने कहा है कि जो चीफ इलेक्शन कमिश्नर है ज्ञानेश्वर कुमार, उनको भारत रत्न देना चाहिए। एसआईआर उन्होंने नहीं, गलत है। उनको नोबेल पीस प्राइज देना चाहिए। भारत रत्न बहुत छोटा उनके लिए। बीजेपी की इतनी सेवा करने के बाद सिर्फ भारत रत्न मिलेगा तो ये बहुत उनका अपमान होगा। भारत रत्न नहीं। मैं असम के मुख्यमंत्री को कहूँगा क्या दिल्ली में आइए और प्रधानमंत्री को कहिए कि जो नोबेल प्राइज कमेटी है उनको लेटर लिखो, और ट्रम्प को भी बोलो आप भी लेटर लिखो ज्ञानेश कुमार के लिए, और उनको नोबेल प्राइज देना चाहिए। इतना बड़ा काम कर रहे हैं, बीजेपी की इतनी सेवा कर रहे हैं, बाप रे बाप। तो पेट्रोल कीमत बढ़ने वाली इलेक्शन के बाद ऐसा कहा जा रहा है, और जहाज जो पकड़ा गया था उसमें कोई विदेशी कुछ उसमें काम नहीं कर रहे। तो क्या करना चाहिए? अब ये काम जो है ये किसी पॉलिटिकल पार्टी का तो नहीं है ना, उसमें से मार्ग निकालने का। ये काम सरकार का है। ये काम मोदी जी पश्चिम बंगाल में बिजी है। मोदी जी है कहाँ? मोदी जी कलकत्ता में बैठे दीदी ओ दीदी करके गाना गा रहे, उनका काम है। चुनाव को लेकर और भी बातें हैं, पॉलिटिकल बातें हैं, महाविकास आघाड़ी की बातें हैं। तो स्टेट कांग्रेस के अध्यक्ष जो है हर्षवर्धन सकपाल साहब वो कल मातोश्री पे आकर उद्धव ठाकरे साहब से बहुत से विषय में बातचीत की। उसमें से एक विषय है कि जो चुनाव है विधान परिषद एमएलसी का, उस बारे में उनका आग्रह है कि उद्धव ठाकरे साहब ने ही फिर एक बार विधान परिषद में जाना चाहिए। अब चर्चा उसमें होगी और विचार करेंगे हम। आज नरक कहाँ, तो देश को नरक बनाने वाले जो सरकार यहाँ 11 साल से बैठी है, डोनाल्ड ट्रम्प तो हवा में तो बात नहीं करेगा ना, उनको आदत है हवा में बात करने की। लेकिन 140 करोड़ वाले एक देश को प्रेसिडेंट ट्रम्प अगर नर्क बोलता है तो उनके पास इस देश में क्या हो रहा है उनकी जानकारी है, खबर है।